नमस्कार महाराष्ट्र। आरणगाव येथे निवृत्ती महाराज देशमुख यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न। माळ घालायची इच्छा आहे पण मन म्हणते हे वर्ष योग्य नाही, इंदोरीकर महाराजांचे प्रतिपादन। स्वर्गीय विठ्ठल पुंड यांच्या स्मरणार्थ आरणगाव येथे कीर्तन संपन्न। इच्छा व मन वेगवेगळे आहेत, अनेक बाबतीत इच्छा असूनही मन नाही म्हणते। जसे 2024ला माळ घालायची अनेकांची इच्छा आहे पण त्यांचे मन म्हणते 2024 हे वर्ष योग्य नाही, कारण या वर्षात 2 ते 3 दिवाळी आहेत। अशी सध्याच्या परिस्थितीवर राजकारणावर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या प्रबोधन केले। स्वर्गीय विठ्ठल बाबूराव पुंड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आरणगाव येथे आयोजलेल्या कीर्तनामध्ये ते बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी विठ्ठल पुंड यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी मंत्री शिवाजी कार्डिले, प्राध्यापक माणिक विधाते तसेच आरणगाव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंदोरीकर पुढे म्हणाले, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही अवघड वाटणारी गोष्ट सुद्धा करू शकता, पण ज्ञान पाहिजे असेल तर संतांची कृपा झाल्याशिवाय ती होऊ शकत नाही। ती न होता ज्ञान मिळणे फार अवघड आहे। सत्य परिस्थितीचा विचार केला असता पुस्तकी ज्ञानाला किंमत नाही। तुम्हाला भेजा नसेल तरी चालेल, परंतु सत्ता आणि पैसा पाहिजे। तुम्ही बिंडोक असाल तरी तुमचा सत्कार होणार, तुम्हाला अक्कल असो वा नसो समाजातील प्रतिमा तुमची वाढणार, असेही ते उपरोधात्मक म्हणाले। स्वर्गीय विठ्ठल पुंड हे अत्यंत सामान्य कुटुंबातील शेतकरी वर्गातील एक साधा मनुष्य म्हणून ते जगले। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सत्कर्म म्हणून इंदोरीकर महाराजांचे प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित करण्यात आले होते, असे सरपंच पोपट विठ्ठल पुंड यांनी म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट, महेश कांबळे, नगर। यांच्या पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी 31 वर्षाच्या प्रतीकसेवेनंतर महाराष्ट्राचं भूषण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची 22 मे 2023 रोजी 10-10.5 महिन्यापूर्वी प्रथम पुण्यस्मरणासाठी त्यांची आपण तारीख घेतली होती। खरं तर एक शांत स्वभाव, मयाळू असं आमच्या कुटुंबातील आमची माता सीताबाई विठ्ठल पुंड यांच्या पुण्याने आमचा चाललेला एकत्रित कुटुंब आणि आमचा परिवार, या परिवारातून आमचं गेलेलं एक आधारस्तंभ आमचे वडील श्री स्वर्गीय विठ्ठल बाबूराव पुंड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आरणगाव पंचक्रोशी जवळपास आलेल्या सर्व क्षेत्रातील आजी माजी सर्व पदाधिकारी आपण या ठिकाणी पुंड परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात। आपल्या सर्वांचं पुंड परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर आरणगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक असं या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी करतो की महाराज, आपण या ठिकाणी दिलेली सेवा आमच्या वडिलांसाठी आणि पंचक्रोशीतील तरुण पिढीसाठी 100% कुठेतरी योगदान करणारी असेल। तुम्ही माझ्या दुःखामध्ये वर्षापासून माझे नातेवाईक असतील, माझ्या कृषीतील मित्रपरिवार असेल, मी माझ्या दुःखात सहभागी झालात। या दुःखातून मी आयुष्यामध्ये आपल्या ऋणातून मुक्ताई होणार नाही। त्यातल्या आज आपला वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपला अनमोल वेळ खर्च करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, खरं तर मी शतशः तुमचा ऋणी आहे। मी सर्वांना फक्त एवढीच विनंती करेन की आपण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये।